नमस्कार मित्रांनो, मी आपले ॲक्टिव्ह राजकारणमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर आपण आज बोलणार आहोत. ब्रेकिंग न्यूज. दिल्लीत मोठा खेळ. मुख्यमंत्री बदलण्याचे वारे सुरू. सीएम बदलणार का? मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चेला महाराष्ट्रात उधाण आले आहे. अनेकांची मते अनेक आहेत. सर्वांची मते जाणून घेऊ आणि निष्कर्ष पाहू. मित्रांनो, बच्चू कडू काय म्हणतात? फडणवीस केंद्रात जावे. भाजप म्हणते 2029 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहणार. खडसे म्हणतात बावनकुळे का महाजन. खडसेने म्हणजे एकनाथ खडसे म्हणतात बावनकुळे की महाजन. नेमके चालले तरी काय? सर्वात मोठी व शेवटची अपडेट बघा. राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी उधाण आलेले आहे. चर्चा शिगेला पोहोचत आहे. पडद्यामागून वेगळेच खेळ सुरू आहेत. पडद्यामागे काय खेळ सुरू आहे ते केंद्रालाच माहीत. मात्र शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले. त्यांनी त्यांच्या विधानात म्हटले, देवेंद्र फडणवीसने केंद्रात जावे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. हे विधान आता राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. बच्चू कडून मागणी केली. भाजपनं बच्चू कडूच्या प्रश्नाला उत्तर दिले. बच्चू कडू गेल्या काही दिवसापासून वारंवार हेच बोलत आहेत. त्यांच्या मते फडणवीस केंद्रात गेले, राजकारणात नवीन समीकरण तयार होईल. पण याला भाजप नेत्याचा थेट उत्तर दिले. भाजप नेत्याने भाजप म्हणतात 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील. यात कोणताही बदल होणार नाही. म्हणजे भाजपने आता फुलस्टॉप लावला आहे. पण खरंच हा फुलस्टॉप लावलाय का? एक नवा ट्विस्ट समोर आला. बावनकुळे की महाजन. महाजन म्हणजे गिरीश महाजन. इथे कथा थांबत नाही. आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला. अशी चर्चा आली, जर फडणवीस केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे यांची शिफारस सीएम साठी करतील. पण यावर महाराष्ट्राचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा हल्लाबोल केला. त्यांनी त्यांच्या विधानात स्पष्ट म्हटलं. खडसे म्हणतात, एकनाथ खडसे, बावनकुळे होतील ना, शिंदे होतील, पण फडणवीस गिरीश महाजन यांची शिफारस करतील, मग त्यांचं काय? एकाच वाक्यात 3 नावे. त्यामुळे संभ्रम आणखी वाढला. खडसेने या ठिकाणी मात्र यू-टर्न घेतला. खडसेंनी घर वापसीचा प्रश्न उपस्थित केलाय. खडसे असे म्हणतात, खडसेची भाजपमध्ये घर वापसी होणार का? म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील का? त्यांची विनोद तावडे यांच्याशी सुद्धा भेट झाली. ते हॉटलाईन त्यांना अमित शहाने दिल्लीलाही सुद्धा बोलून घेतलं. नड्डाजीकडे सुद्धा पाठवलं. घर वापसी परत या असंही म्हटलं. परंतु यावर गुलाब पाटील यांनी वेगळेच विधान केलं. ते घर वापसी येऊन काय करणार? कशासाठी येणार? 13 विषयाचे मुख्यमंत्री, 13 खात्याचे मंत्री असताना
ते आता भाजप सोडून गेले, परत वापसी येणार नाही, आणि आले तर ते त्यांच्या भविष्याच्या पिढीच्या कल्याणासाठी येतील. तर महाजन म्हणतात, मी छोटा लहान माणूस आहे, माझं कोण ऐकतंय. एकनाथ खडसे फार मोठे माणसे आहेत, ते डायरेक्ट हॉटलाईन दिल्लीशी असते, आमच्याशी त्यांचा काही संबंध नसतो. आणि मग भाजपकडे येणार का, हा प्रश्न कार्यकर्त्याच्या मनात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांच्या मनात घोळत आहे. प्रश्न बरोबर आहे, पण या प्रश्नाला एकनाथ खडसे यांनी बरोबर युटर्न दिलाय. त्यांनी काय युटर्न दिलाय? माझी भाजपमध्ये येण्याची बिलकुल इच्छा नाही, मी भाजप बरोबर जाणार नाही, मी शरद पवार यांच्या पक्षात जाणार, मी त्यांच्या पक्षात आहे, त्यांच्याच तिथे राहणार आहे, घर वापसी माझी होणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या मते मी भाजपमध्ये जावं, सर्व कार्यकर्ते येतील, कार्यकर्ते जाओ गेले तरी चालेल, परंतु मी मात्र भाजपमध्ये जाणार नाही, मी शरदचंद्र म्हणजे शरद पवार यांच्याकडेच राहील. म्हणजे घर वापसीच्या मुद्द्याला त्यांनी युटर्न दिला आहे. म्हणजेच ते शरद पवारची साथ सोडणार नाही, शरद पवार बरोबर राहणार, हे त्यांनी त्यांच्या कालच्या विधानातून स्पष्ट केलं आहे. तज्ञाने याचे विश्लेषण केले आहेत आणि चित्र स्पष्ट केले. बच्चूकडे म्हणतात सीएम व्हावे, भाजप म्हणतात फडणवीस राहतील, खडसे म्हणतात बावनकुळे, शिंदे आणि महाजन यांची नावे. हे फक्त चर्चा आहे, पण मी ज्या वेळेस वाढदिवसाची निमंत्रणाची पत्रिका घेऊन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर भेट घेतली, तेथे आमंत्रण दिलं, निमंत्रण दिलं, संजय राऊत पण तेथे उपस्थित होते. खडसे स्वतः त्यावर पाणी फिरवलंय, त्यांनी घर वापसीची चर्चा तेथे झाली, परंतु त्यांच्या मातोश्रीवर काय झाले हे नक्की निश्चित आपणास सांगता येत नाही. फक्त ही चर्चा आहे, अद्याप अधिकृत कोणताही निर्णय झाला नाही, एवढे मात्र नक्की निश्चित आहे. 2029च्या राजकारणात मोठे बदल होतील आणि 2029च्या मध्ये कोण मुख्यमंत्री होतील, तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. देवेंद्र फडणवीस होतील का, एकनाथ शिंदे होतील का, चंद्रशेखर बावनकुळे होतील का, गिरीश महाजन होतील, याबद्दल मित्रांनो तुम्ही तुमचे मत आपल्या युट्यूबच्या नोट मध्ये कॉमेंट बॉक्स मध्ये अवश्य द्या. आणि म्हणूनच मित्रांनो, सध्या तरी मुख्यमंत्री बदलण्याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. 2029 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील, पण राजकारणात कधी काय घडेल काहीच सांगत नाही. कधीच राजकारणात ज्या वेळेस जे म्हटलं ते होत नाही, त्याच्या उलट्या परिस्थितीचे वारे वाहतात. राजकारणाचे वारे उजव्या बाजूला सुरू झाले की डावपेच डाव्या बाजूला सुरू होतात, आणि चर्चा, भेटीगाठी, नेत्याचे बसणे, बोलणे, गुप्त मिटिंगी, या सर्व काही चालतात आणि चर्चा होतात, भेटीगाठी होईल आणि सर्वावरून 2029 ची तयारी मात्र सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटते, सीएम बदलायला हवे? तुमचे मत कॉमेंट मध्ये सांगा.
अशाच निर्भर आणि तथ्यासह विश्लेषणासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन जे चॅनल चालवतो त्याचप्रमाणे आपण आता ऍक्टिव्ह राजकारण चॅनल सुरू केलं आणि राजकारण यामध्ये आपण निर्भीडपणे आपले मते मांडणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन राजकारणाच्या दिशेची वाटचाल घेऊन. आपल्या समोर ऍक्टिव्ह राजकारण नवीन विषय घेऊन येणार आहे लवकरच. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.